त्यांचं कदाचित ते मत असेल. पण मला असं वाटतं जे माघार घेणारे उमेदवार होते, मग ते कुठच्याही कारणाने असो, त्यांनी माघारी घेतलेली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये कोणीही माघार घेईल असं मला वाटत नाही. अनेक उमेदवार आमच्या दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत, आमच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र त्यांच्याकडनं जो निवडणूक कार्यक्रम आहे, कशा पद्धतीने राबवणं गरजेचं आहे, तो त्यांना कार्यक्रम आम्ही दिलेला आहे आणि ते जोरामध्ये कामाला लागले आहेत. त्यामुळे आमच्याकडून तरी उमेदवारी अर्ज मागे घेतील असं आम्हाला अजिबात वाटत नाही. काय कारण आहे तुमचे उमेदवार जे मागे घेत आहेत काय वाटत आहे? खरं तर ज्यांच्या विश्वासावरती निवडणूक लढवली जात होती, ते जे गावागावातील लोकप्रतिनिधी होते, संघटनेची मंडळी होती, त्यांच्यावर स्थानिक पातळीवरती ह्या ना त्या कारणाने अनेक पद्धतीनं दबावतंत्र वापरलं जात आहे. आणि एक गट्टा तीच मंडळी आमच्या उमेदवाराकडे येऊन, की आम्ही सहकार्य करू शकत नाहीत, अशा प्रकारचं गाऱ्हाणं त्या ठिकाणी मांडत असल्यामुळे आज दबावापोटी आमचे काही उमेदवार अर्ज मागे घेत आहेत. काय नेमके दबाव टाकतात काय तंत्र वापरतात? ते तंत्र त्यांना माहिती आहे. पण मला असं वाटतं, की आज प्रचंड प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये पैसा खर्च केला जातो. त्याच्यातली 10% तरी रक्कम ते आज उमेदवारा मागे घेण्यासाठी उमेदवाराकडे वापरत असतील किंवा ज्यांच्या माध्यमातून दबाव तंत्र वापरलं जात आहे, त्यांच्या माध्यमातून वापरलं जात असतील. त्यामुळे खऱ्या अर्थानं दबावापोटी माझे उमेदवार अर्ज मागे घेत आहेत. तर तुमच्या उमेदवारांना पैशाचं आमिष दाखवून मागे घेतलं. पैशाचं आमिष दाखवलं जात आहे, दादागिरीचं आमिष दाखवलं जात आहे. मी एवढंच सांगतो, की हे सर्व जरी करत असलं, तरी ह्यापुढच्या काळामध्ये मात्र कुठचेही उमेदवार अर्ज मागे घेतील, असं मला अजिबात वाटत नाही. तुम्ही कुठे तक्रार करणार आहात? अजिबात नाही, तक्रार करण्याची काही गरज नाही. उघड्या डोळ्याने संपूर्ण मतदार सिंधुदुर्ग जिल्हा हे सर्व बघत आहे आणि मतदारांनी ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आणि तेच माझे मतदार करतील अशा पद्धतीचा मला खात्री आणि विश्वास आहे.